रक्त चाचणी फेरफार प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोळ तसंच कर्मचारी अतुल घटकांबळेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले। त्यांची पोलीस कोठडी आज संपतीये आणि न्यायालय त्यांची पोलीस कोठडी वाढवून देणार की त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। रक्त चाचणी फेरफार प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली होती। आज त्यांची कोठडी संपते, त्यामुळे त्या तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। वाढीव पोलीस कोठडी मिळणार की नेमकं काय हे आता थोड्याच वेळात कळेल। मात्र पुण्यातील ससूनच्या 2 डॉक्टरांना कोर्टात आणण्यात आलेले ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुणे रक्त चाचणी फेरफार प्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरणोळ तसंच कर्मचारी अतुल घटकांबळेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश। नेमकं काय? नक्कीच आज या चौघांचे पोलीस कोठडी संपणार होते, त्यानुसार त्यांना आज पुणे पोलिसांनी डॉक्टर तावरे असेल, हरणोळ असतील आणि घटकांबळे असतील या तिघांना कोर्टात हजर केलं होतं। त्यानुसार आज सुनावणी दरम्यान पुढील तपासासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती। मात्र वेळ संपल्यामुळे त्यांना आणखीन तपासासाठी मुदत पाहिजे होती, त्यामुळे आज कोर्टाकडे त्यांनी अपील केली। किमान चौकशी दरम्यान त्यांना न्यायालयीन कोठडी त्यांनी मिळावी असा अर्ज करण्यात आला होता। काही तांत्रिक गोष्टींचं विश्लेषण करायचं आहे आणि जो एक नवीन आरोपी ताब्यात घेतलेला आहे अमर गायकवाड, त्याचीही चौकशी करायची आहे। त्यासाठी पोलिसांना आणखीन तपासासाठी वेळ हवाय। त्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कोर्टाला आदेश अपील केले होते की यांची न्यायालयीन कोठडी किमान मिळावी। त्यानुसार आज त्यांना 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे। प्रामुख्याने अमर गायकवाड आहे, याला 10 जूनला पोलिसांनी ताब्यात घेतला होता आणि त्याच्याकडे आणखीन माहिती मिळणार अशी शक्यता आहे। त्यामुळे त्यांनी कोर्टाला अपील केलं होतं की आणखीन कोठडीत वाढ मिळावी। त्यानुसार आज चौघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज कोर्टाने सुनावलेली आहे। निर्णय झालाय का निलेश? हो, निर्णय झालेला आहे। नुकतीच सुनावणी संपलेली आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। अगदी निलेश, 1 मिनिटासाठी थांबवते। निलेश, एक सेकंदासाठी थांबवते। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। 14 दिवसांची कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बोला निलेश। खरं तर पुरावे गोळा करणे, पुराव्यांचं तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करणे या सगळ्या बाबींसाठी आज या सगळ्या बाबी पोलिसांनी कोर्टासमोर मांडल्या होत्या आणि त्यानुसार आज न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। मात्र या कोठडी दरम्यान पोलीस केव्हाही जाऊन अटक असलेल्या आरोपांची चौकशी करतील, घटनास्थळी नेतील आणि ज्या प्रकारे पैशांची देवाणघेवाण झाली या सगळ्याची चौकशी ते पुन्हा करू शकतील। निश्चित, धन्यवाद निलेश ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सुनावणी संपलेली आहे। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरणोळ आणि अतुल घटकांबळेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे।